एकाने बनवलं म्हणून आपण कसं आता की चला आता भारत संरक्षण क्षेत्रात खूप पुढे गेलेला आहे म्हणून भीतीपोटी सगळे घेतात का की खरंच युद्ध होणार आहे? आता थोडंसं ह्या रशिया युक्रेन वॉरनंतर जुने जे कन्सेप्ट होते जे मी आता तुम्हाला सांगितलं की सगळ्यात फास्टेस्ट आणखीन वेगवेगळ्या कॅपॅबिलिटीज त्या मिसाईलवरती असायला पाहिजेत, ह्या सगळ्यांना आता क्वेश्चन मार्क आलेला आहे. आणखीन पूर्ण वॉर स्ट्रॅटेजी आता ही रिडिफाईन व्हायला लागलेली आहे. कारण एक मिसाईल जर म्हटलं तर त्याची किंमत जी असते ती कमीत कमी 2 कोटीपासून पुढे असते. आणि त्याच्या अगेन्स्ट आता जे आपण ड्रोन्स किंवा UAVs हे जे बघतोय यांच्या किमती ज्या असतात त्या 30 लाखापासून ते साधारण 1.5 कोटीपर्यंत असतात. आणि प्रॉबेबिलिटी दोघांची सेमच आहे. मिसाईल्स असलं की त्याचे वॉरहेड्स आणि बाकीचे त्याच्या ज्या यंत्रणा असतात त्यामुळे त्याचं वजन आणखीन त्याचा साईज हा खूप मोठा असतो. त्यामानाने UAVs आणखीन ड्रोन्स जे आहेत ते खूप छोटे आहेत. रडारवरती ट्रॅक होणं आणखीन कठीण आहेत. ते खूप लो फ्लाईंग कॅपॅबिलिटीज त्याच्यावरती आहेत. म्हणजे त्याचा एक डिटरन्स पण आहे की लो फ्लाईंग असल्यामुळे तुम्ही साध्या गननेसुद्धा ते शूट करू शकता. पण ॲट द सेम टाईम त्याची कॉस्ट एवढी कमी असते. आणि आता हे 30 लाख म्हणतो मी, हे खूप सॉफिस्टिकेटेड ड्रोन्स म्हणतो. त्याहीपेक्षा स्वस्तातले ड्रोन्स आता आपण बघतोय जे आता गाझामध्ये वापरले जात आहेत किंवा आता इस्रायलवरती ते अटॅक करतायत. तर त्यांनी कदाचित पुढच्या 2-3 वर्षामध्ये असं दिसेल की ब्रह्मॉस सुपिरियर तर आहेच, त्याच्याबद्दल वाद नाही, पण त्याची सुपिरियरिटी किती राहील आणि किती प्रमाणात ते वापरलं जाईल. म्हणजे ते फक्त अटॅकसाठी राहील का डिफेन्ससाठी राहील का अटॅक डिफेन्स करता करता तुम्हाला आणखीन त्याच्या जोडीला काही छोटी जे ऑलरेडी ब्रह्मॉसने व्हिज्युअलाइज केलेलं आहे. आणि ब्रह्मॉस NG म्हणून एक न्यू जनरेशन हे मिसाईलची डेव्हलपमेंट चालू झालेली आहे. 2025मध्ये त्याची पहिली टेस्ट फ्लाईट होईल असा आत्ता अंदाज आहे. आणि 2030पासून त्याचं इंडक्शन होईल. हे खूप छोटं मिसाईल आहे आत्ता जे ब्रह्मॉस आहे त्याच्या कम्पॅरिझनमध्ये. की आत्ता सांगायचं उदाहरण म्हणजे सुखोईवरती ब्रह्मॉस फक्त एकच आपण लोड करू शकतो. पण ज्यावेळेला NG तयार होईल तेव्हा ती कमीत कमी 10 लोड करता येतील. एवढं वजनात आणि साईजमध्ये फरक आहे. सुखोईची कपॅसिटी तीच राहणार आहे, त्यापेक्षा काही कमी जास्त होणार नाही. इनफॅक्ट ओव्हर अ पिरियड दे आर गोइंग टू डिटोरिएट. पण तरीसुद्धा आपण एका वेळेला 10 मिसाईल्स घेऊन जाऊ शकतो. आणि त्याची रेंज किंवा त्याच्या डिटरन्समध्ये कुठेही परिणाम होणार नाही, अशा प्रकारे ते डिझाईन केलेलं आहे पूर्ण. आणि लवकरच त्याचं आता डेव्हलपमेंट कंप्लीट होईल. 25मध्ये फ्लाईट होईल, 30मध्ये इंडक्शन चालू होईल. तर आता हे सगळं म्हणजे खूपच एक्साइटिंग आहे. म्हणजे ह्यामुळे आपण सतत म्हणत असतो की आता भारत सुपर पॉवर होणार आहे. तर ते होणार आहे नाही, ते ऑलरेडी होऊ घातलं आहे. तर म्हणजे ह्याच्यामध्ये तर पॉलिटिकल विलिंगनेस तर आहेच महत्त्वाचा. बरोबर. पण मला वाटतं एअरफोर्स, आर्मी, नेव्ही ह्या सगळ्यांचं एक मनोबल वाढवायला पण आणि ॲक्च्युअल त्यांच्या हातात आज तुम्ही एक वेपन दिलं आहे. त्यामुळे त्यांना कुठेतरी असं वाटत असेल की आज जर उद्या युद्ध झालं तर आपल्याकडे असं काही आहे जे दुसऱ्या शत्रूकडे नाही आहे. तर त्याचा काहीतरी नक्कीच त्यांच्यावर फरक पडत असेल. ॲब्सोल्युटली. आणि म्हणजे मी आणखीन एक स्टेप पुढे जाऊन तुम्हाला सांगतो की नुसतंच त्या मिसाईलची केपेबिलिटी किती चांगली आहे त्यापेक्षा त्या मिसाईलवरती जर काही मॉडिफिकेशन्स करायची वेळ आली किंवा त्याचा मेंटेनन्सची वेळ आली तर ते भारतात बनलेलं जर असेल तर ते किती तरी पटीने त्याच्यावरती जास्त चांगल्या पद्धतीने आपण त्याचे अपग्रेड्स, मॉडिफिकेशन्स किंवा मेंटेनन्स करू शकतो. आता मिसाईल जे असतं ते साधारण 10 ते 12 वर्षाचं त्याला लाईफ असतं. आणि पुढे 2 ते 3 वेळाला तुम्ही ते एक्सटेंड करू शकता. म्हणजे त्याला जर पूर्ण सिस्टम्स चेक केल्या त्याच्या आणि काही त्यातले जे पार्ट्स असतात ते रिप्लेसेबल पार्ट्स असतात, त्यांना तसे पॉकेट्स दिलेली असतात त्या मिसाईल्सवरती की जे तुम्ही काढून रिप्लेस करू शकता. तुम्ही ते लाईन रिप्लेसेबल युनिट्स म्हणतात त्याला. तर असं करून हे 10 ते 12 वर्षाचे साधारण 20 वर्षापर्यंत आपण एका मिसाईलला खेचू शकतो. कारण कॉस्टली असतात ती, तुम्ही एवढ्या लवकर ती बदलणं शक्य नसतं. आणि ज्यावेळेला आपण दुसऱ्या देशातनं ती घेतो त्यावेळेला हे तिन्ही ज्या गोष्टी आहेत, मेंटेनन्स असू दे, अपग्रेड असू दे किंवा मॉडिफिकेशन्स असू दे, त्याच्यामध्ये ही तिन्ही जी आहे ती भयंकर एक्सपेन्सिव्ह असतात. म्हणजे जसं आपण प्रिंटर घेतो त्यावेळेला प्रिंटर आपल्याला 2-2.5 हजारात येतो, पण प्रत्येक कार्ट्रेजला ₹1000 आपण देतो. आणि तसंच या सगळ्या सिस्टीम्सचं असतं की तुम्हाला एअरक्राफ्ट देताना बोईंग, एअरबस या सगळे तुम्हाला एअरक्राफ्ट फार स्वस्तात देतात, पण नंतर ज्यावेळेला त्याचा MRO जो म्हणतात, मेंटेनन्स, रिपेअर, ओव्हरऑल, तसं ह्या मिसाईल सिस्टीम्सचं पण करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी असते की ह्या मिसाईल सिस्टीम्सला तुम्ही टेस्ट करू शकत नाही. ॲक्च्युअल मिसाईल तुम्ही फायर करून पुन्हा आणलं आणि मग स्टॉकमध्ये ठेवलं तसं नाही. मग साधारण एक 20 किंवा 25ची एक बॅच बनवली जाते. त्या एकाच कंडिशनमध्ये स्टोअर केल्या जातात किंवा एकाच ठिकाणी त्यांचं नेहमी ट्रान्सपोर्ट केल्या जातात
की जगदलपूर जे आपलं भारतातला मेन मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरती जे शहर आहे की जिथे बेस कॅम्प आपल्या मिलिटरीचा आहे की सगळी ती डिलिव्हरी तिकडे होते आणि त्याच्यानंतर कोणालाही कळत नाही, फक्त त्या आर्मीच्या काही किंवा नेव्ही किंवा आर्म फोर्सेसच्या लोकांना माहिती असते यांच्या मुवमेंट्स कुठे होतात ते. पण ते जेव्हा जातात तेव्हा ह्या बॅचमध्येच जातात आणि दरवर्षी त्या बॅचमधलं एक एक मिसाईल किंवा हे तुम्ही फायर करता आणि त्या बॅचला रिसर्टिफाय करता की आता 2 वर्ष झाली, 3 वर्ष झाले, अजूनही त्या मिसाईल्सचं कुठे डिटोरिएशन झालेलं नाही आहे. स्पेशली रबर पार्ट्स जे असतात त्यांचं डिटोरिएशन लवकर होतं किंवा काही ऑक्सिडायझर्स किंवा फ्युएल त्याच्यामध्ये असतात, काही केमिकल्स वापरली जातात, काही इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आहेत, काही सतत तुम्हाला ते बॅटरीज ऑन ठेवावं लागतात, तर त्यांनी करोजन व्हायची शक्यता असते त्याच्यामध्ये, गॅल्व्हॅनिक करोजन किंवा बाकी इलेक्ट्रिकल करोजन जे असतं ते, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये येऊ शकते. एकाच तुम्ही डायरेक्शनला ठेवल्यामुळे ग्रॅव्हिटीने काही गोष्टी खालती सक केल्या जातात किंवा पुल केल्या जातात. मग त्याच्यामुळे जर त्या मिसाईलवरती किंवा त्या सिस्टीमवरती जर परिणाम होत असेल तर ते आपल्याला टेस्ट करत राहावं लागतं आणि असं करताना मग त्याचं म्हणजे 20 असल्या तर तुम्हाला 20 वर्षानंतर प्रत्येक वेळेला वापरलं तर तुमची इन्व्हेंटरी 0 होणार आहे, म्हणजे तेव्हा ती रिप्लेसमेंट करावी लागते. मग आता हे लाईफ दरवर्षी न करता दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी असं जर करायचं असेल, जर आपल्या भारतीय बनवते प्रत्येक ड्रॉइंग आपल्याकडे जर असेल डिटेल्स, तर हे सायंटिस्ट जे आहेत ते कॅल्क्युलेट करतात आणि इनडायरेक्टली त्याच्यावरती आपण म्हणजे इन्स्पेक्शन करतो आणि त्याचं लाईफ वाढवून देतो, लाईफ एक्सटेन्शन करून देतो. तर त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स आर्मी नेव्हीला येतो की एरवी तुम्ही सतत त्या देशाकडे, म्हणजे अमेरिकेतनं घेतलं तर अमेरिकेला सतत तुम्हाला बोलावणं करून त्यांच्याकडनं ते इन्स्पेक्ट करून घ्यावं लागतं, मग तो खर्च जो असतो आणि आपण काही हतबल असतो की ते लोक सांगत नाही तिथपर्यंत आपण त्याचं लाईव्ह घ्यायचं का नाही. आणि आर्मी नेव्ही एअरफोर्स आर्म फोर्सेसनं नेहमी सतत तयार राहायला पाहिजे. त्यामुळे सतत त्यांच्यावरती ज्यावेळेला आपले नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर किंवा यांची ऑडिट्स करत असतात त्यावेळेला ह्या सगळ्या आर्म फोर्सेसच्या चीफ्सना तुम्हाला सतत सर्टिफिकेशन द्यावं लागतं की आता 45 आपल्या एअरफोर्सच्या स्क्वॉड्रन्स आहेत, तर त्यातल्या किती स्क्वॉड्रन्स आज इमिजिएट तुमच्या ह्याच्यासाठी रेडी आहेत. कारण काही त्यातली शेड्यूल मेंटेनन्ससाठी गेलेली असतात, म्हणजे सगळेच्या सगळं तुम्हाला प्रत्येक वेळेला मिळेलच असं नाही. पण त्यांनी असं ते प्लॅन केलेलं असतं की कमीत कमी जी काय त्यांची आता 21, 22, 25 जे काय त्यांचा नंबर असेल तेवढी स्क्वॉड्रन्स ही नेहमी रेडी असतील आणि मेंटेनन्स शेड्यूल किंवा त्यांच्या सुट्या किंवा बाकी त्यांच्या ज्या मुवमेंट्स आहेत किंवा त्यांची जी म्हणजे सतत सज्ज असतात, ते सतत सज्ज असतात. तर तो सतत सज्जपणाचा जो कॉन्फिडन्स आहे आणि तो करण्यासाठी बाहेरच्या देशाऐवजी आपली जर स्वतःचं मिसाईल असेल तर आपण त्याच्यावरती फार फास्ट ॲक्शन घेऊ शकतो, आणखीन कॉन्फिडन्स जास्त बिल्ड करू शकतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.